आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं. हर हर महादेव. शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय सिंहगड फोर्टला. असं तर गाईज आता आम्ही पोचलोय. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय सिंहगड फोर्टला. तर बघू शकता इथे तर गाडी पार्क वगैरे गेली. तर निकेत भाऊ जरा आमचे रेडी होते फोटो बिटोसाठी. इंद्रजित सर पण आहे. इंद्र मारायचं नाही. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो सिंहगड फोर्टला. तर याच्याबद्दलची माहिती द्यायची म्हटली तर मला पण नाही ॲक्च्युली. आम्ही कोणाला तरी विचारून सांगतो. बघू तसं. चला आता आपण वरती जाऊ. वरती गेल्यावर भेटू. लांब पळतो. इंद्र कॅमेरा समोर लाजतोय जरा, तो पळतोय. इंद्र लाजायचं नाही रे. नाही ही पोत सोडून दुसरं पण असतं ना. तर काहीच आता आम्ही आलोय फोर्टमध्ये वरती. तर बघतोय आम्ही इथे बरेच स्पॉट्स. इथे पण आता हे एका जागेवर आलोय. मस्त एकदम. काय रे उडी मार. गाईज बघू शकते इथे आम्हाला पाणी सापडले. फुल मजा येते आम्हाला एक्सप्लोर करायला इथे. आमचा पण फर्स्ट टाइम. अनिकेत बोलतो तर आपले आले होते आधी. इंद्रजित सण माझा तर फर्स्ट टाइम आहे. मजा येते. इन लास्ट 2 years. ही केम विथ हिज गर्लफ्रेंड. No. I prefer solo traveling. बघू आता वरती काही खायला पण स्पॉट आहे म्हणे. पिठला भाकरी वगैरे भेटते वरती. आमच्या इंद्रजित भाऊंना जरा जास्तच भूक लागलेली आहे. आपले जिमचे पोट्टे ना ते. काय करायचं आता आम्ही इथं काहीतरी खाऊ. आता पहिले बघू काय इथं भजी वगैरे पण सांगते. इथं बसायला केलेली जागा. कुठे बसा. कांदा भजी, झुणका भाकरी, वांग्याचं भरीत आहे, माठातलं दही साखर आहे, मसाला ताक आहे, बटाटा भजी. तर गाईज आता आम्ही इथं खायला घेतोय. तर गाईज आता इथे आम्हाला दही आणि साखर आणून दिली आहे. यांनी मस्त मातीच्या भांड्यामध्ये दही आणि साखर पण दिली आणून. अनिकेत, व्हॉट्स युअर रिव्ह्यू? खाऊ देतो का पहिलेच सांगू? ज्या पद्धतीने त्यांनी ते मध्ये जमवलेलं दही आहे त्यांनी ते. चला गाईज मी पण जाऊ. अनिकेत तर काही लवकर रिव्ह्यू देत नाही. तर पहिले आपण बिना साखर टाकताच खाऊ. एक नंबर आहे. फुल क्रीमी दही आहे. गाईज इथे बघू शकता आता आपली झुणका भाकरी पण आलेली आहे. तर कांदा ठेचा काय ते लाल काय लोणचं लाल चटणी. हो चालेल. चला आता मी पण खाऊन टेस्ट करतो. आणि ताक लागलं तर ताक पण छान आहे देवटाकीच्या पाणी. हो चालेल, सांगतो लागलं. एक नंबर आहे. थोडंसं मीठ कमी. चला गाईस आता आम्ही खाण्यावर फोकस करतो. खाऊन झाल्यावर तुम्हाला भेटतो परत. तर गाईस आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. निघालो आता हॉटेलमधून. तर आता जातो आम्ही वरती समाधी. कारण की किल्ला फिरायला जवळपास 2-2.5 तास लागेल असं बोलले. तेवढा टाईम तर कारण की ऊन पण भरपूर वाढलेलं आहे. एवढ्या उन्हात फिरण्यात काही अर्थ नाही. आता आम्ही समाधी बघून रिटर्न जाऊ खाली. काय म्हणतं इंद्रजित? नाही झालं जेवण झालं. ॲक्च्युअली आम्ही फक्त स्टार्ट केलं. त्याच्यात हे दोघं जमले. आता कायच बोलणार. स्वागतचे का जेवण वगैरे त्यानं? नाही झालंय. गाईस आता आम्ही आलो इथे समाधीच्या जागेवर. शूज वगैरे काढायचे म्हणजे आलोय. बघू शकता इथे पूर्ण
इथे पूर्ण त्याची हिस्ट्री लिहिलेली तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ही ॲक्च्युली समाधी. ही समाधीस्थळे ही ओरिजिनल समाधीस्थळे छत्रपती महाराजांच्या शुभ हस्ते या वीरगळच्या स्थापना झालेली, शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या अशा वीररत्न तानाजी मालुसरे यांच्या रक्तानं या ठिकाणी ही भूमी पवित्र झाली. त्यांच्या स्मरणार्थी आपल्याला गेले 356 वर्ष झाली. या ठिकाणी आठवण म्हणूनच तानाजी मालुसरे यांच्या 4 फेब्रुवारी इसवीसन 1670 साली पहिल्या लढाई स्वराज्याच्या शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं दिल्लीचा होता बादशाह औरंगजेब, कळतो दिल्लीचा बादशाह होता औरंगजेब, औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे 600 फूट खोल दरीतून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. एवढा महाप्रकरण, एवढं शौर्य परत राजगडावरनं 26 वर्ष तानाजी मालुसरे गरजले. सह्याद्रीचा सिंह गरजला, राज आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं. आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं. तानाजी मालुसरे गरजले, हर हर महादेव. पश्चिमेच्या बाजूनं 560 मावळे, गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं 560 मावळे घेतले. रात्रीच्या 12 वाजता अष्टमीच्या रात्रीला जागरण गोंधळ केला आणि गडावरती 300 सोबत मावळे घेतले आणि पाठीमाग हा गोंधळ घातला आणि 1200 राजपूत कापले. आणि त्यामध्येच तानाजी मालुसरे जखमी. किल्लेदाराला समजलं गडात मराठे आले, कुठल्या बाजूनं घुसले, या बाजूनं पाठीमागच्या भागात बंदोबस्त करला. तानाजी मालुसरे तलवारीचा वार, ढालीवर वार, तानाजीरावांच्या ढालीवर वार झाला आणि दुर्दैवानं ढाल तुटली गेली. मग शेला किती टिकणार होता? कंबरेचा काढून शेला मर्दानं, कंबरेच्या काढून शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला. इंच वार केले होते, 80 वार केले होते. लढता लढता तानाजी मालुसरेंच्या रक्ताने किल्ला लाल झाला. त्याच वेळेला इथं श्वास सोडला. सूर्याजी घाबरला आणि जाऊन परतीचा दोर कापला की तुमचा बाप मरून पडलाय, नाहीतर गडाच्या कड्यावरनं गुड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मरा. शेलार मामानं गड लढवला. ज्यावेळेला सूर्याजीनं शेलार मामानं हल्ला केला आणि तिकडनं शेलार मामानं 200 सैनिक होऊन हर हर शेलार मामानं कल्याणरावचा सर केला. शेलार मामानं कल्याणरावचा सर केला आणि किल्लेदार उदयभानूला ठार मारला आणि गडावरती स्वराज्याचा भगवा फडकवला. शत्रूचं निशाण खाली केलं. किल्ले राजगडाला संदेश पोचला. जिजाऊन म्हणावं महाराजांना, म्हटलं शिवराजे आता जाऊ शकता तुम्ही, माझा कोंडाणा फत्ते झाला. म्हणून या ठिकाणी महाराजांनी या राजगडावरून निघाले. महाराजांनी कृष्णाघोडीला सजवली, टाच मारून सूर्यकिरण फुटलं होतं. महाराजांचं पाऊल पहिलं पुणे दरवाज्यावर पडलं होतं. किती वेळा आपण दर्शन घेतो. मी त्या ठिकाणी जाऊन असं रक्त संडवल्या वीरांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात ही भूमी पवित्र झाली. आणि या ठिकाणी महाराजांनी गड घोषित केला. सर्व इतिहासप्रेमींना त्या ठिकाणाला असणारं हे आपलं खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला, तरुण पिढीला मार्गदर्शन इथलं देणं, हे ज्ञान देणं, विज्ञान देणं, हे आणि इतिहास संशोधन करणं, गड किल्ले संशोधन करणं, गड किल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी.
दिसतं आता इथे तुम्ही जसं बघितलं असेल, बाबांनी आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. एकदम डिटेलमध्ये त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. स्कॅम होत होता आता माझ्यासोबत. नाही रे, सिमेंट नाही ते. जशी तुम्ही बघू शकता तर ही ओरिजिनल समाधी आहे. बाबांनी आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली डिटेलमध्ये.